अक्कलकोटमध्ये आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा जो आहे तो पार पडतोय आणि त्यानिमित्त हजारो भाविक जे आहेत त्या अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण आता आहोत स्वामी समर्थांच्या मंदिरातल्या या संपूर्ण परिसरामध्ये आणि आपण पाहतोय अतिशय नयनरम्य अशा पद्धतीनं विद्युत रोषणाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबरीनं शेकडो किमान हजारो स्वामी भक्त जे आहेत ते या सर्व नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। प्रकट दिन सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी हे संपूर्ण सोहळ्याचं आकर्षणाचं केंद्र असं ठरतंय ते म्हणजे या ठिकाणी स्वामी समर्थांची एक भव्य अशी पोर्ट्रेट जे आहे ते या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे। मात्र या पोर्ट्रेटचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी जवळपास 40,000 रुद्राक्षाच्या माध्यमातून हे पोर्ट्रेट जे आहे ते साकारण्यात आलेलं आहे आणि मुंबईतल्या काही स्वामी भक्त कलाकारांनी हे पोर्ट्रेट जे आहे ते साकारलेलं आहे आणि त्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड देखील झाल्याचं सांगण्यात येते। नक्की काय हा रेकॉर्ड आहे आणि कशा पद्धतीनं हा संपूर्ण पोर्ट्रेट जे आहे ते साकारलेलं आहे या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत जे कलाकार आहेत ते आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीचा हा संपूर्ण पोर्ट्रेट आहे आणि काय रेकॉर्ड ह्याचा झालेला आहे? हे स्वामींचं प्रकट दिनानिमित्त आम्ही 40,000 पंचमुखी रुद्राक्षामध्ये स्वामींची प्रतिमा तयार करण्यात आली आहे। एक साधारण आम्हाला 7 दिवसाचा कालावधी लागला होता। ह्यात आम्ही 40 रंगछटांचा वापर केलेला आहे। माझी ही पूर्ण टीम आहे, माझी कोर टीम आहे। आम्ही सर्वांनी मिळून हे 2019 मध्ये पेंटिंग बनवलेलं ते पेंटिंग आज या प्रकट दिनानिमित्त आम्ही इथे लावण्यात आलेलं आहे। आमची सेवा म्हणून आम्ही इथे स्वामीचरणी वाहिलेलं आहे। कशा पद्धतीचं रेकॉर्ड जे आहे ते तुम्ही केलेलं आहे आणि यापूर्वी असं काही रेकॉर्ड आहे का किंवा काय? यापूर्वी एक 14,000 पंचमुखी रुद्राक्षामध्ये रेकॉर्ड होता, नोंद होती 14,000 पंचमुखी रुद्राक्षात। तर आम्ही तो ब्रेक करून आम्ही एक 40,000 पंचमुखी रुद्राक्षामध्ये इंडिया वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आमचं नोंद झालेली आहे। आपण पाहतोय की संपूर्ण टीम आहे आणि या टीमने जे आहे त्या ठिकाणी पंचमुखी रुद्राक्षाच्या माध्यमातून 40,000 रुद्राक्षांचा वापर करत त्या ठिकाणी स्वामी समर्थांचं भव्य असं हे पोर्ट्रेट जे आहे ते साकारलेलं आहे आणि त्यांचं वर्ल्ड रेकॉर्ड देखील झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, अक्कलकोट, सोलापूर।